नमस्कार. नमोस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी प्रसीद वेद विनुते जगदंब नमोस्तुते जगदंब नमोस्तुते जगदंब नमोस्तुते. स्त्रीच्या व्यक्तित्वाचा शोध घेताना ती अनेक रूपं समोर येतात. पंचकन्या पंचसतीपासून सुरू झालेला प्रवास हा अगदी आजच्या काळापर्यंत तिला घेऊन येतो. कधी अभिशापाचं कोंदण म्हणून तर कधी आत्मभानाचं रूपक म्हणून. जिला स्वतःची जाणीव होते ती स्वतःला शोधू लागते. तिला कुळामुळा पार जाऊन अनेक प्रश्नही पडू लागतात. आपला सभोवताल, आपलं पर्यावरण, आपला इतिहास भूगोल ती समजून घेऊ लागते. तसतशी तिच्यात निर्माण झालेल्या जिज्ञासेमुळे तिच्यात आंतरिक रूपांतरणाचीही प्रक्रिया घडू लागते. तिच्यातला जाती धर्म लिंगभेद संपून जातो आणि ती निखळ माणूस बनते. स्वतःला अवगत करते, स्वचं तंत्र विकसित करते, स्वतःचे निर्णय देखील घेऊ लागते. मग काळ कोणताही असू देत, तिच्या अंतरंगातले रंग ती शब्दाक्षरांना देऊ लागते. स्त्री शक्तीचा जागर या अंतर्गत आपण 9 दिवस देवीच्या 9 रूपात रामायणातील गाजलेली स्त्री पात्रे यांची माहिती पाहणार आहोत. नवरात्रीचा 4था दिवस हा माता कुष्मांडीला समर्पित आहे. आजच्या 4थ्या दिवसाच्या देवीच्या कुष्मांडा रूपात आपण अहिल्या यांची माहिती ऐकणार आहोत. यासाठी मी गुगलचा आधार घेतलेला आहे. अहिल्याची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली असे मानले जाते. म्हणूनच अहिल्याला ब्रह्माजींची मानसकन्या असेही म्हणतात. अहिल्या सर्व सद्गुणांनी परिपूर्ण होती आणि अत्यंत सुंदर कृपाळू होती. अहिल्या ही महर्षी गौतम ऋषी यांची पत्नी होती. एकदा देवराज इंद्र आकाशातून जात होते. अहिल्याला बघून इंद्रदेव मोहित झाले. तिला प्राप्त करण्यासाठी त्यांनी मायेचा उपयोग केला. कुकुट रूप धारण करून त्यांनी बांग दिली. पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले. पतिव्रता असल्या कारणाने इंद्र अहिल्यास स्पर्श करू शकत नव्हता. इंद्र देवशक्ती संपन्न असल्या कारणाने त्याने मायेची अहिल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहिल्याशी समागम केला. माया अहिल्या व इंद्र समागमी असता गौतम ऋषींनी पाहिले आणि क्रोधित होऊन त्यांनी शाप दिला की तू अन्न पाण्याशिवाय केवळ वायुभक्षण करून राहशील, पण कोणालाही दिसणार नाहीस. त्यामुळे ती दगड झाली नव्हती, पण दगडाप्रमाणे जड होऊन पडली होती. श्रीराम प्रभू जेव्हा विश्वामित्रांबरोबर सीता स्वयंवरासाठी मिथिलेला चालले होते, तेव्हा जाताना वाटेत त्यांना ओस पडलेला गौतम ऋषींचा आश्रम दिसला. तो आश्रम कोणाचा अशी श्रीरामांनी चौकशी केली. तेव्हा विश्वामित्रांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. कोणालाही न दिसणारी अहिल्या प्रभू रामांना दिसली. वयाने थोर व एक ऋषीपत्नी म्हणून श्रीरामांनी तिच्या पावलांना स्पर्श केला. प्रत्यक्ष परमेश्वराच्या स्पर्शामुळे अहिल्या पावन झाली आणि तिला दिव्य देह प्राप्त झाला. ती शापमुक्त झाली. अशा प्रकारे त्यांची चूक नसतानाही त्या दगड होऊन राहिल्या होत्या. अशी ही स्त्रीची सहनशीलता. तिला माझा दंडवत. जगदंब जगदंब जगदंब. माझा हा उपक्रम आपल्याला आवडला असल्यास लाईक कमेंट जरूर करा. आणि हो, अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला या आधीचे व्हिडिओ आणि यानंतरचे येणारेही व्हिडिओ पाहायला मिळतील. जगदंब जगदंब जगदंब.